मग असं वाटतंय की सगळी गुन्हेगारी मिटावी या दृष्टीने अजित पवारांची पावलं दिसत आहेत. आज बीडमध्ये आहेत अजित पवार. ते नुसतं बीडमध्ये येऊन नाही चालणार. तुम्ही सारवासारव करून नुसतं बोलून नाही चालणार. तुम्हाला प्रशासनावर तेवढी पकड ठेवावं लागणार आहे. कारण तिथलं प्रशासन वेगळं आहे. तिथलं प्रशासन, काही प्रशासन असं आहे, पोलीस प्रशासन तिथलं काही एक 10-5% की ते नुसतं पैशावरच चालतं आहे. ते सांगते आणि तेच ऐकतं आहे. त्यामुळं अजित पवारांनी करायचंच तरी एक गोष्ट केली पाहिजे तिथली, आणि त्यांनी या क्रांतिकारी भूमीतून ऐकावं सुद्धा लोकांचं. परळी तालुक्यातला स्टाफ एक पण ठेवू नये. पूर्णचे पूर्ण उचलून दुसऱ्या लांब कुठंतरी टाकावं आणि तिकडचेच दान आहोत. परळीतले पूर्ण तालुक्यातले खाली केलेले पदं इथं त्याच जिल्ह्यातले परत तिथं भरू नये. डायरेक्ट दुसऱ्याच जिल्ह्यातले उचलून तिथं टाकावेत. म्हणजे पुणे असू द्या किंवा मुंबईकडचे असू द्या, तुमचे सांगली साताऱ्याकडचे असू द्या, इकडचे उचलून ते टाकले पाहिजे. पण ते पूर्ण भरणा खाली केला पाहिजे. मग मात्र ते 100% कमी होत चालत. नुसतं अजितदादा पालकमंत्री होऊन उपयोग नाही आहे. तिथं आहे ती सिस्टम आहे. त्यामुळे त्यात काय बदल होणार नाही आहे. बदल करायचा असेल तर ही गोष्ट करावी लागणार आहे अजितदादांना. व तिथं येऊन आता त्यांच्या समोरच किती का मारामाऱ्या सुरू आहेत. तिथं रोज कोणाला तरी भुकशिलेलं आहे. मला तर आत्ता दौऱ्यावर निघायच्या अगोदर 2 दिवस कळालं. ते आता कुटुंब येणार होतं, त्यामुळे मला मीडियात बोलता येईना. आता खात्रीशीर माहीत नाही आहे. तिथं एक जणाला भुकशिलं आहे जणू. मी दौऱ्यावर निघायच्या अगोदर 2 दिवस तिथं आधी, म्हणजे मला वाटतं 5 तारखेला निघालो, 3 तारखेला काय मला सांगितलं तिथं एक जणाला भुकशिलं आहे. आणि एक बंजारा समाजाची माऊली आहे. हां, ते झालं. आणि तिसरी घटना मला तिथं असं कळाली की बंजारा समाजाची एक माऊली बाजारावरून गावाकडे चालली होती. तर रस्त्यात मोठ्या बड्या नेत्याच्या भावानं, आता खरंही खोटं मला माहीत नाही, ते येणार होते माझ्याकडे, त्यामुळे मी मीडियात ते बोलणार नव्हतो विषय पूर्ण माहीत झाल्याशिवाय, गाडी खाली चेंगरीलं 2दा-3दा मागं पुढं घेऊन आणि दवाखान्यात नेलं. आणि दवाखान्यात नेल्यावर तिथंच पोस्टमार्टम केलं आणि गावाकडे बी अंत्यसंस्काराला जाऊ दिलं नाही. जणू की इथं जाळा म्हणे. ही काय क्रूर पद्धत आहे. लमाणी समाजाचं एक आदिवासी बांधवाचं मायमाऊली म्हणून का ते येणार होते असं त्यांनी मला सांगितलं. पण ते आम्ही दौऱ्यात गेल्यामुळे मला वाटतं मागं पडलं. इथून गेल्यावर जर ते आले, त्यांनी सांगितलं 100% ते मुद्दा उचलणार आहे आणि जेलातच घालणार आहे यांना. भेट घेणार असले तर चांगली गोष्ट आहे. बळ मिळेल, त्या ताईला बळ मिळेल, तपासाला वेग येईल. चांगली गोष्ट आहे ती. धनंजय मुंडेंनी बंगला अजून पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यावर तुमचं काय मत? ते स्वप्नात बी आणू नका. मंत्रिपदाचं एवढं सोपं नाही. अजितदादाचा पुरा पक्ष संपन्न ह्याकडेच त्याकडेला. इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं, इतका भ्रष्टाचार करणार करा, ते पक्ष संपवत जाईल ना सगळ्या. आणि ते बंगल्या फेंगल्यात मला नाही देणं गेलं. आणि याच्याही पुढचं सांगतो, कितीही मंत्री व्हा देऊ, आमचं ते दुःखच नाही आहे. अन्याय करणाऱ्याला न्याय देणं हे काम आहे. तुम्ही 2 मंत्री काय 4 व्हा, आम्हाला फरक पडत नाही. हां, तुम्ही किती व्हा ते नाही, आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे. द्या घ्या काही करा, अन्याय केला की वाजवीला सोडणारच नाही. कारण मी आहे तर वर तरी नाही, आणि मराठ्याच्या तर आधीच नाही लागायचं. बाकीच्यावर तर तुम्ही अन्याय करतायचे, पण मराठ्यावर इथून पुढं अन्याय केला की तुमचं बूड बसलं म्हणून समजायचं. ते बंगल्या फिकले ते आमचा विषय नाही. सोड नाही नको सोडून मसडी का बांधे ना तिथं नेऊन, आम्हाला काही देणे घेणं नाही.